पुणे शहर बांगलादेशी हटाओ, हिंदू राष्ट्र समन्वय समिती बांगलादेशी हटाओ यांनी आयोजित केलेला जाहीर निषेध बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांचा या भारतातून हकलून लावला जाहीर निषेध ज्वलंत विषय बांगलादेशी घेऊन घुसखोरांना कसबा गणपतीपासून रेल्वे स्टेशनपर्यंत बांगलादेशी घुसखोरांना हकला, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेशी हा मोर्चा आयोजित केला. अतिशय उत्साहात हकलून द्या, मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष या मोर्चात सहभागी आहेत. बांगलादेशी प्रचंड घोषणा बांगलादेशी आणि हिंदू खरोखर जागा झाला आहे. कारवाई करा, कारवाई करा. हीच जागृती घुसखोरांना मदत आज आपलं करणाऱ्यांवर भारत हिंदू राष्ट्र होण्यासाठी नक्कीच अरे उपयोगी. कारवाई करा, कारवाई करा. बांगलादेशी अतिशय मार्मिक घुसखोरांना बनावट कागदपत्रे अतिशय देणाऱ्यांवर मार्मिक घोषणा बांगलादेशी हटाओ असा हा मोर्चा नहीं सहेगा कसबा हिंदुस्तान, गणपतीचं नहीं दर्शन सहेगा घेऊन हिंदुस्तान. आज या जुन्या पुणे शहरातनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ अरे झाला. नहीं सहेगा हिंदुस्तान, नहीं सहेगा हिंदुस्तान. बांग्लादेशियों की घुसपैठ, बांगलादेशी घुसपैठी बिलकुल चालणार नाहीत भारतात. ही जागृती ये तो एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असंच म्हणावं लागेल. पुणे तिथे काय उणे जागृत नागरिकांची ही भगवा हातात घेऊन झालेली प्रचंड गर्दी. अगदी स्त्री पुरुष काही अपंग स्त्रियासुद्धा व्हॉलेंटियर्स पाण्याच्या बाटल्या घेऊन ट्रॅफिकला अडचण येऊ नये म्हणून व्हॉलेंटियर्स दोरी धरून उभे आहेत. अतिशय द्वेषपूर्ण अशा स्त्रियांच्या या घोषणा मी मुद्दाम माझ्या व्ह्युअर्ससाठी या मोर्चाचं स्वरूप दाखवतोय. कुठेतरी हिंदू लोक जागृत होत आहेत. 144 वर्षांनी सुरू असलेलं महाकुंभचं पर्व आणि आज ही पुण्याच्या जुने पुणे कसबा पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर झालेली ही भगव्यांची गर्दी स्पृहणीय बाब आहे. येत्या काळातली जी काही आपल्याला राष्ट्राच्या दृष्टिकोनातून हवी असेल ती गोष्ट जर घडवायची असेल तर ही जागृती दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे आणि ऑफकोर्स वाढत जाणारच. याच आत्मविश्वासाने प्रत्येक हिंदूंनी इथून पुढं तरी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं नक्कीच मला वाटतं. मी सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना प्रश्न विचारीन, काय ही भगव्याची गर्दी तुम्हाला नको वाटते? अहो पहा, हिंदू राष्ट्र समन्वय समिती संघटित हिंदूंची हे एक मोर्चाचं स्वरूप. ह्याच्याहीपेक्षा भव्य मोर्चे जर ॲक्शन नाही झाली तर नक्कीच हिंदू समाजाकडनं हिंदू धर्मियांकडनं असेच मोर्चे निघतील. तसं पाहिलं तर कुणाच्याही विषयी मनामध्ये द्वेष न बाळगता सर्वांना सामावून घेणारा हा हिंदू धर्म. पण आजकाल धर्माबद्दल कोणी बोललं तर त्या हिंदूकडे भोया उंचावून बघणारी माणसं जर या देशात असतील तर त्यांना त्यांची ठिकाणं नक्कीच दाखवली पाहिजे. म्हणूनच या मोर्चाला कविप्रावित शो यूट्यूब चॅनल जाहीर पाठिंबा. गर्व से कहो हाँ हम हिंदू है, हाँ हम हिंदुस्तानी है असं प्रत्येकाच्या मनात नक्कीच आलं पाहिजे. प्रत्येकाने गर्वाने म्हटलं पाहिजे कि हाँ मैं हिंदुस्तानी हूँ, हाँ मैं भारतीय हूँ.
चाहे वो कौन से भी धर्म का इंसान क्यों न हो। अगर वो भारतीय है, अगर वो भारत में रहता है, अगर वो हिंदुस्तान का अनाज खाता है, तो उसे शर्म नहीं आनी चाहिए कि हाँ मैं हिंदुस्तानी हूँ कहने के लिए। उसे शर्म नहीं लगनी चाहिए वंदे मातरम कहते हुए। उसे कोई हिचकिचाहट नहीं होनी चाहिए भारत माता की जय कहते हुए। एक फौजी का बेटा होने के नाते दोस्तों, ये तो सिर्फ एक झलक है, इतना ही मैं कहूँगा। याच्याहीपेक्षा जास्त एकता नक्कीच दिसत जाईल। याच्या पुढे बांगलादेशींवर किंवा इतर देशांचे जे कोणी घुसखोर आहेत, ज्यांच्याकडं इल्लीगल डॉक्युमेंट्स आहेत, असे कोणत्याही देशाचे नागरिक असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। जर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतून तुमच्या भारतीयांना हातकड्या घालून परत पाठवू शकत असेल तर तसाच कडक कायदा आपल्या घुसखोरांना, भारतातील घुसखोरांना या भारत सरकारने दाखवण्याची नक्कीच वेळ आहे। डेफिनेटली हातकड्या घालून आरोपितांसारखा आपला देश नक्कीच पाठवत नाही आहे। फासावर लटकेपर्यंत सुद्धा कसाबला बिर्याणी खाऊ घातलेला हा आमचा भारतीय संस्कृती जपणारा आणि न्यायाच्या चौकटीत काम करणारा भारत देश, हजारो वर्षात कधी कोणावर आक्रमण न केलेला हा आमचा भगवा अभिमानाने हातात घेत आहेत ही लोक। त्या प्रत्येक भगवेधारी व्यक्तीला, मोर्चामध्ये सामील झालेल्या या प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला कवी प्रवीश शोचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट। हा मोर्चा विसर्जित होईल मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे, आणि आत्ता आपण कसबा गणपतीपासून निघालेलो आहोत। एक भव्य मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। सुंदर बॅनर्स पण केलेली आहेत। एक सळसळता उत्साह प्रत्येक स्त्री पुरुष जो मोर्चात सहभागी झाला आहे त्याच्या अंगात हा सळसळता उत्साह आपण बघतो। मित्रांनो, जनजागृतीसाठी हा मोर्चा मी थोडंफार माझ्या पद्धतीने कव्हरेज करतोय आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत। आणि अर्थात यूट्यूब हा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म असल्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात ही आपली भारतीयांची साध, ही भारतीयांची मागणी पोचलीच पाहिजे। पुन्हा पुन्हा मी सांगेन, हिंदू धर्माने द्वेष कधीच कुणाचा केला नाही, पण जर कोणी धमकावत असेल कि हमारे 25 करोड़ आपके 85 करोड़ पे भारी पड़ेंगे, तर प्रत्येक राज्यात लाखो योगी आदित्यनाथ जन्म घेतील हे सुद्धा या मोर्चाच्या अनुषंगाने नमूद करावं असं वाटतं। हिंदू हळूहळू जागा होतोय हे पाहूनच मनाला एक उभारी येते, आणि नक्कीच माझा चॅनल पाहणारा प्रत्येक हिंदू नागरिक आज मनातल्या मनात नक्कीच अशाच आरोळ्यात येत असेल। एक रास्त मागणी जे तुमच्या भारतातल्या मुस्लिम लोकांच्या सुद्धा व्यवसायावर गदा आणत आहेत, भारतातल्या बेकार लोकांना सुद्धा कामं आणि बिझनेससाठी जागा मिळेनाशा झाल्या। असे जर काही बेकायदेशीर लोक आपल्या या भारत देशामध्ये बोगस वोटिंग कार्ड्स, बोगस आधार कार्ड्स, बोगस पॅन कार्ड्स अशा सगळ्या फोफावलेल्या एजंटकडून मिळवलेली कागदपत्र घेऊन जर भारतीय असल्याचं नाटक करून इथं राहत असतील तर मग त्यांना त्यांच्या देशाचा, त्यांच्या गावचा रस्ता दाखवावा। याच रास्त मागणीसाठी आज सन्माननीय कलेक्टर साहेबांना हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या आधारे त्यांच्या सर्व शिष्टमंडळातर्फे योग्य ते निवेदन, योग्य ते अर्ज नक्कीच दिले जाणार आहेत। कसबा गणपतीचं
आपल्या या आद्य दैवत गणरायाचं दर्शन घेऊन सुरू झालेला हा मोर्चा आज या जुन्या पुणे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रचंड हिंदूंच्या एकजुटीचं दर्शन घडवत मार्गस्थ आहे. मित्रांनो, मी मुद्दाम काही ठिकाणी कॅमेरा मारतोय. 60-70च्या पुढचे सुद्धा स्त्री पुरुष या मोर्चामध्ये आनंदाने सहभागी झालेले. नेते लोकांची भाषणं ऐकण्यासाठी पैसे देऊन ट्रक भरून माणसं इथं आणली गेली नाही आहे. खरोखर हिंदू कुठे ना कुठे जागा होतोय. इतकंच पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतंय. प्रत्येक भारतीयाने या मागणीचा सपोर्ट नक्कीच केला पाहिजे. अरे, तुमचं आमचं रेशन जर विनाकारण बेकायदेशीर लोकांमध्ये विभागलं जात असेल, तुम्हाला आम्हाला मिळणारा बिझनेसमधला पैसा जर परदेशातील बेकायदेशीर लोक तुम्हाला लुटून श्रीमंत होणार असतील, तर त्यांना इथं राहण्याचा अधिकार नक्कीच नाही आहे ना. कोणताही देश आज आपापलं बघण्यात दंग आहे. मग आओ जाओ घर तुम्हारा, हिंदुस्तान कोई धर्मशाला तो नहीं है. यहाँ के जो मूल निवासी है, जिनके पास हज़ारों सालों का इतिहास है, वो हिंदू भी अभी जाग गया है. अतिशय समर्पक अशा घोषणा. लाना होगा, हिंदू राष्ट्र जरूर लाना होगा. मित्रांनो, प्रचंड संख्येने स्त्री आणि पुरुष असे एकत्रात हा मोर्चा सुरू आहे. प्रत्येक उत्साही कार्यकर्त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र शनिवार वाडा आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तू असलेलं हे विद्येचं माहेरघर पुणे. आणि मग तिथला नागरिक जागरूक नाही होणार तर मग कोणत्या शहराने सुरुवात करायची? घुसखोरांना मदत करणं हा देखील एक मोठा गुन्हा आहे. पहा, या व्यक्तीचं वय पहा. मुद्दाम मी तुम्हाला बॅनर्स दाखवतो. अतिशय सुंदर घोषणा, प्रचंड गर्दी आणि एक पुण्यामध्ये निघालेलं हे भगवं वादळ. आपण भारतीय आहात, कोणत्याही धर्माचे असाल, तर माझी विनंती असेल तुम्हाला की नक्कीच या मागणीचा तुम्ही पाठिंबा जाहीर करा. सबसे पहले हम है हिंदुस्तानी, सबसे पहले हम है भारतीय. इतकंच प्रत्येकाच्या मनात हवं आहे. प्रशासनाची सुद्धा चोख व्यवस्था आणि प्लस हिंदू महासभा कार्यकर्ते, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कार्यकर्ते, जे की तुम्हाला भगवा नेहरू शर्ट, टोपी, येलो कॅप किंवा ऑरेंज कॅप, भगवी कॅप, अतिशय व्यवस्थित मॅनेज केलेला हा मोर्चा. कोणाच्याही विषयी द्वेषकारक कोणत्याही घोषणा नाहीत. मित्रांनो, अशा मोर्चांचा नक्कीच फायदा होणार आहे. शांततामयरित्या योग्य ती स्लोगन्स घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेला आहे. आणि नक्कीच प्रत्येक शहरातून अशी मागणी जोर धरून नक्की प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरकडं ही मागणी होत राहील, यात काहीच शंका नाही. फॉर बेटर फ्युचर, एस्टॅब्लिश हिंदू राष्ट्र. डेफिनेटली दिस इज द बेसिक डिमांड. NRC, अ स्टेप टुवर्ड्स सेफ भारत. हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या, मंदिरावर हल्ला करणाऱ्या बांगलादेशचा धिक्कार असेल. शुअरली आज जो आपला भाऊबंद बांगलादेशमध्ये होरपळतोय, घरात घुसून बलात्कार होत आहेत, घरात घुसून मारलं जातं आहे,
त्या बांगलादेशपर्यंत हा संदेश पोचलाच पाहिजे. वी वॉन्ट बांगलादेशी मुक्त भारत. शुअर सर. बांगलादेशी घुसखोरांना हाकला. अतिशय समर्पक बांगलादेशी घोषणांच्या घुसखोरांना सहित हाकला. स्वतःच्या वयाचा, स्वतःच्या शारीरिक क्षमतांचा, अपंगत्वाचा कोणताही विचार न करता हकलून द्या. मोर्चा सुरू आहे. बांगलादेशी घुसखोरांना स्वतःची कामं अशीच योग्य त्या वेळेस बाजूला टाकणं आणि धर्मासाठी थोडं तरी जगता येणं याच्यापेक्षा मोठं सुख नाही. बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करा, त्यांना संरक्षण द्या. आज जो हैदोस चालू आहे, पाकिस्तानमध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हा टक्केवारी हिंदूंची काय होती आणि आज टक्केवारी काय आहे, तीच गत कलकत्त्याला चालू आहे, तीच गत बांगलादेशमध्ये चालू आहे. तुमच्यावर वेळ येईपर्यंत तुम्ही झोपणार का? पहा, ही मागणी प्रत्येकाचीच आहे. दिस इज नथिंग बट टोकन ऑफ फिलिंग्स ऑफ एव्हरी इंडियन हू लव्स अवर इंडिया. हिंदू राष्ट्र समन्वय समिती, संघटित हिंदूंची संकल्प शक्ती. ऑलवेज प्राऊड टू बी इंडियन, ऑलवेज प्राऊड टू बी हिंदुस्थानी. मित्रांनो, हा भाग 1 आपण इथंच थांबूयात. पुन्हा एकदा मी कॅमेऱ्यावर दाखवतोय, एज अँड जेंडर इज नॉट ॲट ऑल बार as far as this procession is concerned. It is running towards Collector Office Pune from कसबा गणपती. जो कोणी घुसखोर आहे तो इथून बाहेर गेलाच पाहिजे. हिंदू परंपराओं की रक्षा करने हिंदू राष्ट्र लाना होगा. या घोषणा आपणास कळाव्यात म्हणून मी आता थोडासा मी सायलेन्स हाकलून द्या. डेफिनेटली. घुसखोरांना हा आवाज डेफिनेटली पूर्ण भारतभर गुंजत राहणार आहे आणि प्रत्येक शहरात ही जागृती निर्माण झाली. प्रत्येक शहरातलं, प्रत्येक जिल्ह्यातलं हे भगवं वादळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्याशिवाय राहणार नाही. हिंदू राष्ट्र करणं याचा अर्थ, यातले बारकावे न समजण्या इतका आता कुठलाही हिंदू झोपलेला राहिला नाही. डेफिनेटली प्रत्येक जण जागा झाला पाहिजे आणि जागा झाला आहे असंच मी आत्मविश्वासाने सांगतो. आज म्यानमारकडून, बांगलादेशमधून सगळं मिळतंय ना भारतात, आणि सीमेला पडलेली भगदाडं, ही भगदाडं सुद्धा बुजवलीच पाहिजे. NRC कायदा डेफिनेटली लागू झाला पाहिजे. जनसंघर्ष मोर्चा अक्षरशः जे लोक भारताचं अन्न खाऊन या बांगलादेशींना मदत करतात त्यांचा जाहीर निषेध. डेफिनेटली प्रत्येकाचीच ही मागणी आहे. भावना या प्रत्येक भारतीयाच्या आहेत. भले मोर्चामध्ये हजारो लोक सामील असतील, पण कोट्यवधी हिंदूंची हीच भावना आहे. भव्य मोर्चा, त्याचं स्वरूप आणि तयार केलेली स्लोगन, दिल्या जाणाऱ्या या घोषणा, या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा हा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलचा एक प्रयत्न. जाग रहा है हमारा भारत, एक नया भारत, एक नई पहल. डेफिनेटली फॉर द वेलफेअर ऑफ कमिंग जनरेशन ऑफ अवर इंडिया. आपल्या भारत देशातल्या घराघरातल्या आज 1 वर्ष 2 वर्ष वय असलेली या उभरत्या पिढीसाठी आज तुम्ही आम्ही कमीत कमी इतकी तरी कुर्बानी देत देत या भारताला हिंदू राष्ट्र झालेलं
पाहून मगच पापण्या मिटायच्या असंच ध्येय प्रत्येकाच्या मनात डेफिनेटली असलं पाहिजे. पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागात. तोपर्यंत बांगलादेशींना हकलून द्या, बांगलादेशींना मदत करणं सोडून द्या. लाना होगा, लाना होगा, हिंदू राष्ट्र जरूर लाना होगा. या भगव्या वादळाची ही छोटीशी झलक प्रत्येक राष्ट्रापर्यंत पोहोचणार यामध्ये काहीही शंका नाही. माझ्या परीने मी एक फौजीचा मुलगा आणि एक यूट्यूबर, एक कलाकार या नात्याने आणि एक जागरूक नागरिक या नात्याने या मोर्चाला डेफिनेटली सपोर्ट करतो. शुअरली आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे. हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांनी आयोजित केलेला हा संघर्ष मोर्चा ये तो एक झांकी है, ये तो एक ट्रेलर है, अभी तो पिक्चर बहुत बाकी है. अजूनही अख्खं पुढं घेऊन आम्ही आलो नाही आहेत. ये तो बस चंद मोहल्ले जाग के उठे हैं और भगवा लेकर कलेक्टर ऑफिस की तरफ दौड़ रहे हैं. चल रहे हैं लेकिन दिल से दौड़ रहे हैं. धड़कने हर मोर्चा में शामिल हो या कोने में ठहर के मोर्चा देखने वाले कोई बिल्डिंग के रहवासी हो, हर दिल की तो यही आवाज़ है कि नहीं चलेगा, नहीं चलेगा, बांगलादेशी भारत में नहीं चलेगा. बांगलादेश हा एकच देश नाही, इतर कोणत्याही देशातनं आलेला प्रत्येक इल्लीगल नागरिक हुडकून काढून बोगस मतदार याद्या, बोगस आधार कार्ड्स, बोगस पॅन कार्ड्स हे सगळं उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि तरच खऱ्या भारतीयाला इथं मोकळ्या हवेत श्वास घेता येणार आहे, मोकळ्या हवेत बिझनेस करता येणार आहे. ज्या जागा अडवल्या गेल्यात तिथं प्रत्येक भारतीयाला 2-4 फूट जागा नक्कीच मिळेल ना. ज्यांना काहीही अधिकार नाही अशा प्रत्येक बेकायदेशीर भारतामध्ये वास्तव्य केलेल्या, मग तो कोणत्याही देशाचा असे ना, त्याला इथून बाहेर गेलंच पाहिजे आणि बाहेर घालवलं पाहिजे. यासाठी प्रशासनावर जर काही आपल्याला दबाव आणायचा असेल तर आपल्याला असे मोर्चे नक्कीच काढावे लागणार आहेत. मोर्चा आणि संघटनात्मक कोणतंही कार्य हीच एका यशस्वी पर्वाची नांदी असते. एकट्या दुकट्या माणसांनी सुरू केलेलं कार्य नंतर संघटनात्मकरित्या जेव्हा प्रशासनाच्या टेबलपर्यंत पोहोचतं तेव्हाच तुम्हाला अशा कार्यांमध्ये यश मिळू शकतं. हेही प्रत्येक काळातल्या, प्रत्येक पर्वातल्या त्या त्या कालखंडाने सिद्ध केलं आहे. जोपर्यंत तुम्ही एकजूट दाखवत नाही तोपर्यंत तुमचा आवाज त्या प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाही. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर आमचे इंडियन आर्मीचे अनेक शहीद जवान, ऑफिसर्स, या सगळ्यांना सन्मानपूर्वक मानवंदना पण मी देतोय. त्या प्रत्येकाचं सांडलं गेलेलं रक्त, त्या प्रत्येकाने त्याच्या आयुष्याशी केलेली तडजोड ही वाया जाऊ द्यायची नसेल तर भारतातून प्रत्येक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असलेला बांगलादेशी हा त्याच्या देशात गेलाच पाहिजे. कोई भी आओ जाओ, ये भारत देश कोई धर्मशाला नहीं है, ऐसी ही बुलंद आवाज़ में हर किसी को अब सुनाना ही पडेगा. पुन्हा भेटूयात मित्रांनो याच मोर्चाच्या कव्हरेजसह दुसऱ्या भागात. प्लीज ट्राय टू बी विथ मी. इफ यू आर रियली इंडियन, ट्राय टू बी विथ ऑल सच टाइप ऑफ प्रोसेशंस थ्रू आउट इंडिया. चलो हम भगवे का साथ जैसे निभा सकते हैं उस तरह निभाने की कोशिश करते हैं और इस भगवे की ताकत को पूरी दुनिया तक पहुंचाते हैं. जय हिंद, जय भारत.